मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, लोकसभेमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असून संसदेच्या संविधानावर भाषण करताना राहुल गांधी हे दिसले। भाजपाकडून संविधानावर 24 तास हल्ले सुरू असल्याची जोरदार टीका राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आली। उत्तर प्रदेशमध्ये मुलीवर झालेल्या अत्याचारांचा मुद्दा देखील राहुल गांधी यांनी संसदेत मांडला। उत्तर प्रदेशमध्ये संविधान लागू नसल्याचे देखील थेट राहुल गांधींनी म्हटले। राहुल गांधी म्हणाले, सावरकर म्हणाले होते की संविधानात भारतीय काहीच नाही। त्यानंतर भाजपचे खासदार आक्रमक होताना दिसले। राहुल गांधी यांच्या भाषणानंतर शिवसेना गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे भाषणासाठी उभे राहिले। श्रीकांत शिंदे यांच्याकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली। तुमच्या आजी इंदिरा गांधी संविधान विरोधी होत्या का, असा थेट सवालच श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधींना विचारला। श्रीकांत शिंदे यांच्या या सवालानंतर मोठा गदारोळ बघायला मिळाला। श्रीकांत शिंदे म्हणाले की संविधानामुळे एक गरीब घरातील व्यक्ती पंतप्रधान झाला, संविधानामुळे एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला। श्रीकांत शिंदे यांनी संविधानावरील चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंदिरा गांधी आणि सावरकर यांच्याबाबत भूमिका जाहीर करावी असे आवाहन दिले। राहुल गांधी यांच्याकडून सावरकरांचा होणारा वारंवार अपमान मान्य आहे का, असा सवाल खासदार डॉक्टर शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला केला। विरोधकांनी रिकामी पानाचे संविधान हातात घेऊन लोकसभा निवडणुकीत फेक प्रचाराने मते मिळवली, असे श्रीकांत शिंदे म्हणाले। श्रीकांत शिंदे म्हणाले, जनतेने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 400 वरून 40 वर आणले। काँग्रेसच्या सुरुवातीपासून डॉक्टर बाबासाहेबांना विरोध होता। काँग्रेसनेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला होता, असे श्रीकांत यांनी म्हटले। तर हे होते मित्रांनो लोकसभेत संविधानावर चर्चाविषयी थोडक्यात अशी माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।